बुलढाण्याला जातानाच तर लय भयंकर पाऊस लागला ना भाऊ. नमस्कार मित्रांनो, तर आम्हाला जायचं होतं बुलढाण्याला, कारण आम्हाला थोडं काम होतं बुलढाण्याला. सर्वात पहिले आलो पेट्रोल पंपावर पेट्रोल घेतलं टाकून. बुलढाण्याला जाण्याच्या आधी इथं शितोडी चालू झाली. म्हणलं बुलढाण्याला जाऊ देतो कोणी, आता पाणी काही इथंच घरी जाणं लागतं आपल्याला. कसं तरी थोडा वेळ थांबलो, मग झाला पाऊस बंद. निघलो आम्ही बुलढाण्याला जाण्यासाठी. भावांना तुम्ही सगळे व्हिडिओ पाहता, लाईक पण करता, फॉलो कोणी करत करून घ्या, तेवढे एकच सेकंड लागतो. वातावरण ते इतकं भारी होतं ना, काय झाडं, काय पाऊस, काय डोंगर, सगळं कसं ओके मध्ये. थोडस पुढे येत नाही तर लय जोरात पाऊस चालू झाला. भावांना बघू शकता तुम्ही. थोडं थांबलो, मग एका ठिकाणी मस्त पैकी सगळे गाड्यावाले थांबले होते, कारण पाऊस लय जोरात चालू होता. तर थांबला, मग पाऊस पुन्हा निघला. बुलढाण्याला जाण्यासाठी पाऊस लईच बोर करवला. रिन्युअलची तारीख होती, आम्ही त्यासाठी बुलढाण्याला आलो होतो आज. मग गेले पप्पा साहेब नेले, थमकी मारून आले मस्त पैकी. मग आमचं बुलढाण्याचं काम निपटून आम्ही घरी चाललोच होतो. चला म्हणलं तेवढ्यात मरदडी माताचं दर्शन तरी घेऊन जाऊ. मरदडीवर आलो, मग प्रसादाची पुढे घेतलं, मग चाललो दर्शन घेण्यासाठी. सर्वात पहिले आलो मग आयमोगापाशी मम्मी पप्पानी आणि मी हातपाय तोंडून घेतले. मस्त पैकी मरदडी माताचे दर्शन घेऊन घेतले. मन एकदम प्रसन्न झालं. डायरेक्ट मरदडी माताचं दर्शन घेऊन सरळ आलो महादेवाच्या मंदिरावरती महादेवाचे दर्शन घेण्यासाठी. मस्त पैकी मंदिरात गेलो, मग आम्ही सर्व महादेवाचे आणि नंदीचे मस्त पैकी दर्शन घेऊन घेतले. मम्मीने मस्त प्रसाद दिला, मग प्रसाद घेऊन घेतला. चाललो मग आता घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तेवढं फॉलो करून घ्या. भावा वाजवा.